सगळ्यात पहिले काल आयोजित झालेली पत्रकार परिषद ज्यामध्ये जरांगे पाटलांच्या विरोधात जे कोपर्डी हत्याकांड झाला होता, त्या हत्याकांडाला शिवबा संघटनेने सहकार्य केलं. जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली ते झालं. ते झाल्यानंतर 4 जण जेलमध्ये गेलते, ज्यांना जेल प्रवास करावा लागला. आल्यानंतर त्यांनी इतक्या दिवस जरांगे पाटलांसोबतच होते आणि काल अचानकच त्यांना काय साक्षात्कार झाला आणि काल पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटलांच्या विरोधात वेगवेगळे स्टेटमेंट देत होते. तर त्याच्यानंतर महाराज आहेत एक, त्यांनी पण जरांगे पाटलांबद्दल खूप काही बोलले. त्यानंतर एक महिला आहेत चाकणच्या, त्यांनी पण खूप काही बोलले. सगळ्यांचा पडदाफाश करण्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे. सगळ्यात पहिलं कोपर्डी हत्याकांडातील जी चौघं, काल 3 जण त्या ठिकाणी होते. वाळेकर, जराड, खुने आणि आणखी एक गणेश खुने म्हणून आहे, ते नव्हते. अमोल खुने नव्हते. बरं, चला. असे हे 4 जण, त्यातले 3 जण तिथं होते. त्यांनी कोपर्डी हत्याकांडाचा बदला घेतला असं स्टेटमेंट दिलं. तर एक सांगायचं आहे की कोपर्डी हत्याकांडाचा जो बदला घेतला गेला शिवबा संघटनेच्या मार्फत, ही फक्त 4 नव्हते, खूप सारे तिथं लोक होते. 12 जणांची टीम होती. 3 टीमा कार्यरत होत्या. कोण कॅमेरा चालवणार, कोण पाहणार, कोण धरणार, सगळं नियोजनबद्ध होतं. त्याच्यामध्ये जी त्या ठिकाणी पळापळ झाल्यानंतर निघून जायचं नियोजन होतं. ह्या 4घांना जमलं नाही म्हणूनही अडकली, म्हणून यांच्यावर केस झाले. आता जे सांगतात ना आमच्या गुन्हा दाखल झालं, आम्ही हे केलं ते केलं, तर खरी घटना ती होती की यांना पळता आलं नाही. त्यानंतरचा मुद्दा, जामीन करायला काही मदत केलं नाही, कुणीही वकील दिला नाही, हे त्यांचं स्पष्ट असं मुद्दा मांडला. आम्हाला काही मदत केली नाही. आणि बोलता बोलता त्यांनी नाव घेतलं, वाजेद सर म्हणून आहेत ते, त्याच्यानंतर मस्के पाटील आपल्या वाघुली गावचे जे आमच्याबरोबरच काम करतात येते ते, आणि आणखी एकाचं नाव घेतलं की यांनी जामीन केला. तर आत्ता इथं येण्याआधीच मी वाजेद सर जे आहेत, आमचे चांगले मित्र आहेत, त्यांच्याशी संपर्क केला. त्यांची आत्ता करंट 1लाच पत्रकार परिषद आहे, आपलं श्रमिक भवन इथं चालू आहे. त्यांचं याच्यावर स्टेटमेंट आहे, तुम्हाला ते पुरावे सोबत दाखवतो. त्यांचं स्टेटमेंट हे आहे की बाबा, हे जे पत्रकार परिषद माझं नाव घेतलं, जामीन केला मी यांच्यासाठी किंवा असं केलं, आपल्या जरांगे पाटलांच्या सांगण्यावर ही सर्व वकील काम करत होते. ही सर्व जी वकील टीम काम करत होते, जरांगे पाटलांच्या सांगण्यावर अहोरात्र झटत होते आणि जरांगे पाटलांनीच जामीन करून दिला. ही सत्यता आहे, लपवण्याचा प्रयत्न केला जातोय. हे बघा, त्यातील 2 वकिलांचं प्रिंट नाही काढली, जस्ट माझ्याकडे फोटो आला. आता पत्रकार परिषद चालू आहे त्यांची, लाईव्ह मध्ये सर्वांसमोर मी ठेवते. तुम्हाला याचं पत्रकार जे मी बोलतोय इथं पण पुरावे दाखवले जाईल, आणि जे पुरावे नाही ते आपल्या सर्व पत्रकार बांधवांना ग्रुपमध्ये भेटून जाईल. मी जे काय बोलतोय ते पुराव्यासोबत वकिलांचे नावं घेऊन जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आणि याची एक हाईट सांगतो तुम्हाला आता काय झालं. याच्यामध्ये घटना अशी झाली, वाजेद सर जे वकील आहेत त्यांना एका व्यक्तीचा फोन आला, राजकारण्याचा फोन आला, आणि ही 3 जशी स्टेटमेंट देत होती तसे तू पण स्टेटमेंट दे, आणि त्यांना पैशाचं आमिष दाखवण्यात आलं. आता लाईव्ह पत्रकार परिषदेमध्ये त्यांना हे बोलते, ते व्यक्त करून दाखवतात की असं असं माझ्याबरोबर झालं, मला समाजापासून फोडण्याचा प्रयत्न केला. इतिहास साक्षीला आहे. आपण हिंदू मुस्लिम करतो, मुस्लिमांनी त्यावेळेस पण कट्टरता दाखवली आणि आपली बाजू घेतली होते. आणि आपल्यातले मराठा समाजाचे हिंदूंमधले काही गद्दार निघले, जे आता ही 3 बसले होते जे होते ना, ते गद्दार निघले. आणि हे आता हिंदू आपले वाजिद सर आहेत, मुस्लिम असून सुद्धा आपल्या हिंदूंची बाजू घेतात आणि हे सगळ्यांपुढे ती बाजू मांडतात. आणि आता आमिषाला डावलून, तो व्यक्ती दिलेल्या आमिषाला डावलून भीती दाखवली गेली राजकीय, ते डावलून सर्वांसमोर मांडतात मी नाही घेणार पैसे, मी काहीच नाही, मी सत्य मांडणार. ज्यांच्या नावावर ही सगळं 3 बोलले ना वकिलांनी केलं, कोण कामाला ते स्वतः बोलणार आहे. आपल्याला पुरावे पाहिजे असेल, वाजेद सरांचा मी नंबर आपल्याला लगेच पाहिजे, लगेच मेसेज करतो, आपण फोन करून बोलू शकता. सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर त्यांचा आता लाईव्ह चालू आहे, वाजेद खान म्हणून, आपण सर्वजण बघू शकता. वाजेद खान वकील, ॲडव्होकेट, खूप फेमस आहेत. काही लिंक वगैरे लागले पुराव्याची मी देतो, नंबरच देतो आपल्याला. माझं बोलणं आलं, जे लाईव्ह आत्ता बघतात ते, ज्याला पण वाटेल की याच्यात बाबा काय खोटं आहे काय खरं आहे, ती तर फक्त बोलली, पुरावा तर काय देऊ शकले नाही, नाव घेतले ना वकिलांचे. मी नंबर देतो वाजेद सरांचा, सगळ्यांच्या पुढे मांडतो. 98 90 21 49 20. ॲडव्होकेट वाजेद सर ज्यांनी जामीन केला, ॲडव्होकेट मस्के, ते तिथं बसलेले. फोन करा, फोन करून माझं नाव सांगा, शनी भाऊंनी नंबर दिलता, तुम्हाला पूर्ण इत्तमभूत माहिती दिली जाईल पुराव्यासोबत. आत्ता ते इथं येत होते, त्यांची पत्रकार परिषदे म्हणून आले नाही. जेव्हा पण कुणाला त्यांना भेटायची इच्छा असेल, खोटं वाटत असेल, मला फोन करा, मी त्यांची भेट करून देतो. झाला जामिनाचा विषय. सुटल्यानंतर कुणी विचारले नाही, ना आम्हाला ना आमच्या घरच्यांना, असं यांचं स्टेटमेंट आहे.
एक मिनिट, फक्त सगळ्यात पहिलं, शिवबा संघटनेचे 4 मावळे ज्यांनी कोपर्डीमधील नाराधमावर हल्ला केला, त्यांची काल जेलमधून सुटका झाली, तेव्हा त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार केलाय, एक मिनिट थांबा ना, हा सत्कार करण्यात आलाय. हा फोटो बरं का आल्याचा. आणि एक तुम्हाला दाखवायचं, हे जरांगे पाटील आमच्या मागं कुठेही नव्हते ना, आम्हाला भेटायला आला, आमच्या 4 पाठीमागं कोण नव्हते ना. एक झूम करायचा असेल तर जरांगे पाटील या चौघांच्या मागं फोटोत पण नाही, तर बघा कोपऱ्यात झूम करा. पत्रकार बांधवांनो एक विनंती आहे, झूम करा. ताई या इकडे, झूम केलं. या फोटोमध्ये जरांगे पाटील त्यांच्या मागे उभे, मान्य मनोज जरांगे पाटील बघा इथे सुटल्याच पहिला सत्कार केला आणि त्यांच्यासाठी उभे राहिले. ही पहिली घटना. जे बोलतात ना जरांगे पाटील विचारायला पण आले नाही, काय नाही, सगळ्यात पहिले येणारे जरांगे पाटील होते. या फोटोमध्ये हे पुरावे मी तुम्हाला स्पेशल तुमच्यासाठी आले, तुम्हाला मी देतो. त्याच्याबरोबर त्यांना काय काय मदत केली गेली, गावात जाऊन द्या एक एक एक. हे बघा संघटनेचे आणि सर्व पदाधिकारी घरी जाऊ ना, जरांगे पाटलांच्या सांगण्यावरून हे दिलं गेलंय. हा एक पुरावा तुम्हाला लगेच इथंच आता देतो. अजून घे, हे बघा दर महिन्याला घरी जाऊन राशन दिलं जात होतं. हे त्याचे पुरावे दिसतात ना, हे सगळे पुरावे आहेत त्याचे. हे सगळे पुरावे त्याचे आहेत. जरांगे पाटील साहेबांनी 2 एकर जागा विकली आणि आमचा जामीन करून देतो बोलले, आम्हाला 1ही रुपया दिला नाही. अरे बेट्याने एवढ्या दिवस जेलला होते, त्या बिचाऱ्यांनी 2 एकर विकली ना. काय भाव असते तिकडे 2 एकरचे? तुमचं अख्खं घरच त्यांनी चालवलं, अख्खच्या अख्खं घर जरांगे पाटील चालवत होते. ही सत्यता मांडली नाही त्यांनी, फक्त एक बाजू सांगितलं की बाबा असं असं झालं, काहीच मदत केली नाही. मदत केली गेली. मेन मध्ये बसले होते, खुने ह्या साईडला होते, त्यांच्या वडिलांच्या मामाचा मुलगा, यांच्या वडिलांच्या मामाचा मुलगा, तो हे व्यक्ती त्या गावातली आहे. आणि काय काय झालं काय नाही आपण इथं बसून बोलण्यापेक्षा गावातील व्यक्ती, आता काय त्यांना गावबंदी पार करण्यात येत आहे, गद्दारी केली म्हणून. सांगा काय हे त्या गावातील नाव सांगून बोला तुम्ही. माझं नाव संदेश शिंदे. ते गावकरी आता सांगायचं सुद्धा लाज वाटते मला की ते माझ्या गावातलेच म्हणून. अहो त्यांच्या म्हणजे आता ते गणेश कुणे जे आहेत त्यांची खरंच परिस्थिती गरीब होती, म्हणजे हाय अजून पण आहे. आणि त्यांना ज्यावेळेस जे 2 वर्ष आतमध्ये होते, 2 वर्ष पाटील स्वतः वैयक्तिक, ते बाकीच्या दोघांचं तर मला माहित नाही, पण वैयक्तिक स्वतः पाटील महिन्याला त्यांना घरी जाऊन किराणा भरायचे, राशन भरायचे, घरच्यांना विचारपूस करायचे, बरेच का हे ते. त्यांना सगळ्या घरच्यांना भेटायला जायचं असलं तिकडे, त्यांना घरी घेऊन तिकडे येरवड्यात घेऊन जायचे. काय म्हणतात की आम्हाला मनी ऑर्डर पाठवलं नाही, काय नाही, आमच्या घरच्यांनी पाठवलं. अहो तुमच्या घरच्यांना पण बघायचं आणि तुम्हाला पण बघायचं का मग त्यांनी? तुम्ही म्हणताय की 2 एकर शेती विकली, आम्हाला 1 रुपया दिला नाही. अहो 3 जे वकील होते, 3 वकिलांनी 1ही रुपया घेतला नाही. का तर मराठा समाजाचं होतं म्हणून. ज्यावेळेस मराठा समाजाचे होतील की त्यांना समस्त गाव त्यांच्या भागातील जिथून बोलतात ना, ते एकटे उभे राहून अख्खं गावच्या गाव त्यांच्या विरोधात आहे. आता ही चालू कंडिशन, गावातला एक व्यक्ती आहे, तुमचा कॉन्टॅक्ट असा संपर्क करा, माहिती घ्या. आणि मदत केली गेली नाही म्हणतात ना, आत असताना काय सगळ्यांसोबत समोर मी पुरावा सादर करतोय. ही त्यावेळेस घटना झाली ज्यावेळेस त्यांचे गरिबीचे दिवस चालले होते, हलाखीचं होतं, त्यांना मदत व्हावी म्हणून जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरून आपल्या सकल मराठा समाजाच्या वतीने प्रत्येकाच्या घरातील नावं घेऊन मी पहिलं वाचून दाखवतो, मग पुरावे दाखवतो. बाबू वाळेकर, श्री छत्रपती राजश्री शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड, अकाउंट नंबर 01000000000605, IFC नंबर CRUB000011, मोबाईल नंबर ज्योती बाबू वाळेकर, कोण जे मध्ये बसून बोलत होते ना रुपयाची मदत, त्यांची पत्नीचे अकाउंट नंबर. असंच उर्वरित तिघांचे पण डिटेल्स आहे. मोबाईल नंबर शोभाताई बाळासाहेब जराड, त्यांच्या घरातल्या लेडीज, विजय खुने जे होते ना बसलेले त्यांच्या घरातील, यांचे अकाउंट नंबर डिटेल्स सगळ्यांपुढे शेअर करून त्यांना घरपोच अकाउंटवर पैसे पाठवले जात होते. आणि हे त्याचे पुरावे त्यावेळेचे. जरांगे पाटलांच्या सांगण्यावरून किती पैसे जमा झाले आता हिशोब द्या. तुम्ही गद्दारी केली ना आमच्याशी, आता आम्हाला याचा हिशोब पाहिजे, अकाउंटची डिटेल्स पाहिजे. एवढा दम आहे ना तुमच्यात, ही डिटेल्स शेअर करा. आता हे समाजाने काय मदत केली नाही, जरांगे पाटलांनी मदत केली नाही. फुकटचं हे तुम्हाला खातास कसं पचलं मग? आता तुम्ही समाजाविरोधातच बोलताय, त्याच देवासारख्या जरांगे पाटलांच्या विरोधात बोलतात. ही झाली दुसरी घटना. अजून मदत केली गेली नाही ना, आम्हाला विचारलंच नाही, सत्कार सन्मान केला गेला नाही किंवा काय नाही, हेच बोलणं होतं ना. आता त्याच्यावरचे पुरावे. आम्ही सकल मराठा समाज वाघुलीच्या वतीने उपोषणाला बसलो होतो. सर्व बांधव होते, सर्व त्या ठिकाणी बसलो होतो. त्या ठिकाणी जेव्हा आम्ही बसलो ना उपोषण चालू असताना, आमच्यातलेच काही बांधवांनी सांगितलं की हे अशी व्यक्ती आहेत, यांनी कोपर्डीचं हत्याकांडाचे केलं, तर यांना आपण मदत करूया.
आमच्या भागातून वाघोली उपोषणाला बसलेल्या त्या ठिकाणी आमच्या जयश्रीताई सातव पाटील त्या ठिकाणी उपस्थित होत्या. तर समाजाच्या वतीने मदत करायचं ठरलं. निधीच गोळा करून करण्यापेक्षा जयश्रीताई बोलल्या नाही मी आमच्यातर्फे करतो. 51,000 रुपयाची मदत त्या स्टेजवर. आणि हे बघा हा फोटो त्यावेळेचा खुने बिने सगळे या तिथं काय तुम्ही बोलताय ना गणेश खुने. आणि हे बघा स्टेजवर 51,000 रुपये त्या ठिकाणी बोलून लगेच घरपोच पाठवून दिल्या बीडला. आणि हे फक्त शब्दात नाही बोलत, त्या ताई इथं उभे आहेत. आमच्या वाघोली गावच्या सरपंच होत्या. त्यांना स्वतः रामभूमच्या हातनं 51,000 रुपये पाकिटात घालून तिथे दिलेले. फक्त तो फोटो यांच्याकडे आहे. बाहेर आल्यानंतर आम्हाला कसले विचारपूस केली नाही, आम्हाला कसले मानपान सन्मान मिळाला नाही, त्याच्यासाठीच हापकले होते ना. आमच्या मराठ्यांच्या स्टेजवर येऊन बसून मधोमध बसून महाराजांपुढे सत्कार केला आम्ही त्यांचा. आम्हीच नाही संपूर्ण महाराष्ट्रात सत्कार घेत होते. जेवण बिवण सगळं. का खोटं बोलता समाजापुढं? कुणामुळे झालं हे सगळं? जरांगे पाटलांची कृपा तुमच्या होते, त्या संघटने त्यांच्या सोबत होते म्हणून तुमची लायकी होती का आम्ही सत्कार करायची? आमच्या गावचे सर्व तिथं बसले होते. आम्ही सगळे उभे राहून टाळ्या वाजवत होतो. पाकिट दिलं, शाल श्रीफळ सगळं गावोगावी स्वीकारलं. कुणामुळे झालं? आणि राहिले तुम्ही जरांगे पाटलांची बराबरीचा विषय करता की जरांगे पाटलांनी स्वतःच घेतलं सगळं श्रेय घेतलं, हे केलं ते केलं. दादांनो तुम्ही आले, तुम्ही काय करता? कोण कुठं दारू पेतं, कोण काय करतं, तुमची लेवल आणि त्या माणसाची लेवल कधी होऊ शकत नाही. आल्यानंतर तुम्ही काय फक्त हे पैसे एन्जॉय करत होते? जरांगत होता ना अन्याय झाला आमच्या एवढ्या वर्ष हे झाले. 7/11/2023 रोजी जरांगे पाटलांना लय मानतो, देवे हे ते. हे बघा ही त्याची बाईट आणि ह्या चॅनलला आली होती पुढारी. व्हिडिओ पण तुम्हाला देऊ. व्हिडिओ पण तुम्हाला शेअर करू. कधीची 11व्या महिन्यातली घटना आहे ही. कितवा? 11वा महिना. या घटनेमध्ये तोपर्यंत काय मेला होता? काय झालं तोपर्यंत? का बोलला नाही? कुठं गेलं तुझं? लय तळमळ वाटत होती. ते पैसे घेताच नाही, सन्मान घेताच नाही. आणि आता इथं पण चॅनलला येऊन बाईट देत होता मराठा समाजाविषयी. हा पण पुरा पाटील केसेसला घाबरतात. देवेंद्र आता मला एक प्रश्न विचारायचा आहे आपल्या सगळ्यांना, जे बघतात ते आमच्या सगळ्यांच्या वतीने एक प्रश्न. आम्ही काही कोणत्या पक्षाचे पर्टिक्युलर नाही, बीजेपीच्या विरोधात नाही ना, राष्ट्रवादीच्या नाही, शिवसेना. आम्ही फक्त मराठा आहे. जिथं मराठा आहे तिथं सगळे पक्ष आम्ही डावलतो. एक साधा प्रश्न विचारतो. आता सध्या जे राजकारण चाललंय, सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जे बोलतात त्यांचं काय होतंय? काय हाल होतंय? आत्ता राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? गृह खातं जे केसेस वगैरे टाकले जातात ते जे खात्याचे मेन असतात राज्याचे कोण आहेत? चांगले चांगले अजितदादा असतील, शिंदे असतील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण गेले. आता का गेले? भिवूनच गेले ना त्यांना. या महाराष्ट्रात केसेसला न भेटणारा जर कोण व्यक्ती असेल ना एकमेव, ते सन्माननीय जरांगे पाटील आहे. फडणवीस साहेबांच्या तोंड तिथं जाऊन डायरेक्ट बोलतात सागर बांगल्यावर निघलेले. आज हिंमत आहे कुणाची? केसेस करू नाही शकत. त्यांच्या एन्काउंटर करत्यान, मारत्यान, करत्यान. भेटत का ते? आता सध्या लगेच बोलतो. आमची पण 23 तारखेला वाघोलीमध्ये सभा झाली. जरांगे पाटील येणार होते, पार दुसऱ्या दिवशी आले. लाखोच्या संख्येने सगळे उभे होते. आम्ही सगळेजण त्या ठिकाणी होतो. योगायोगाने त्याच्या सगळं हिशोबाची जबाबदारी माझ्याकडे होती. हिशोबाची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे मी ते सगळं लिहिलं होतं. ते बोलतात ना ऑर्गनायझ हे ते पैसे खर्च केला जातो. याच्यामध्ये मी आपल्या सगळ्यांना तो हिशोब मी अख्खा आमचा ग्रुपवर या सगळ्यांच्या समोर एक एक नाव आहे, नंबर देतो तुम्हाला सगळ्यांचे. 1-1 रुपयाचा हिशोब जो आहे ना. सभा झाली, लाखो लोकांची सभा आली, जेवण झालं, ग्राउंड झालं, लाईटी, स्टेज बीज सगळं झालं. रॅली काढली आम्ही इथं, साऊंड वाजवले, सगळं केले. कोणता मायकल लाल बोलू शकत नाही कोणत्या पक्षाचे आणि आम्ही शरद पवार साहेबांकडून पैसे आणले का काय? ही आमची लेवल. जर कुणाला पाहिजे असेल ना 1-1 रुपयाचा हिशोब, माझा नंबर देतो मी. 1-1 रुपयाचा हिशोब विचारा काय आहे काय नाही. आणि मी नाही दिलेलं ते महत्वाचं. सगळ्यांची नाव आहे. आमच्या भागातील सर्व समाज बांधव एकत्र आले होते. काय कुणाला कमी पडलं ना? 1,50,500 रुपये अजून पण शिल्लक आहे. माझ्याकडे शिल्लक येते, माझ्या अकाउंटला जमा येते. उरलेले पैसे आमचे या भिकाऱ्यांना अजून पण देऊन टाकायचे, आमची दानत आहे. पण नाही देणार, कारण समाजाशी गद्दारी केली. हे पैसे आमच्या समाजाचे. कुणाला कसला 1 रुपयाचा हिशोब पाहिजे असेल ना, सभा राष्ट्रवादी करते. कोण देतं कोण देत नाही, आमचा समाज लय खंबीर आहे. अख्ख्या आमच्या भागातील सर्व मी नावं घेऊन दाखवल. सर्व लोक आहेत, सर्वांनी मदत केली. एक साधा फ्लॅक्स असो, जेवण किती लोकांनी वाटलं, कुठं वाटलं, सगळा लिस्ट देतो मी तुम्हाला. नावासोबत, एरिया सोबत, किती जेवण बनत होतं, कसं बनत होतं. आणि कुणी बोलून दाखवा पवार साहेबांनी पैसे दिले. एक जण जरी झालं ना, आम्ही सगळेजण आहे ना याच्यातून मागे निघून जातो. हे वाघोलीच्या तर्फे आम्ही बोलतो. सकल मराठा समाज वाघोलीनं आमचा जो भागात ज्या ज्या लोकांनी आम्हाला मदत केली ना, सगळ्यांतर्फे एक कमेंट करतो. जर कुणी जर दाखवलं ना पवार साहेबांचा 1 रुपया याच्यात होता. लाखोची सभा झाली, 15 लाख प्लस लोक जेवले. चॅनलने कधी दाखवायची हिंमत नाही केली, माझ्याकडे रेकॉर्ड आहे.
15 लाख प्लस लोकांचं जेवण, सकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण, रात्रभर जेवण चालू होतं. कधी पण सामाजिक जीवनात कार्य करत असताना, कोणतीही संघटना चालवत असताना व्यक्तींना सर्व समाजाच्या, सर्व राजकारणी, सर्वांना जोडून चालावं लागतं. आंदोलन सुरू जे झालं त्याच्या आधी ते कुणाला भेटत होते, कुणाची दोस्ती होती, याचं काही घेणं देणं पडत नाही. त्यांचे पण संबंध आहे. आता ते बोलतात ना, तिथं तवाचा 19चा फोटो दाखवला. जर त्याच हिशोबाने फोटोचा हिशोबाने चालायचं ना त्यांचे, मग आता मला सांगा, शिंदे साहेबांबरोबर फोटो आहे, उपोषण शिंदे साहेबांच्या हस्ते सुटलेलं आहे, माहिती आहे, शिंदे साहेबांच्या हस्ते सुटलेलं आहे. फडणवीस साहेब बंद दरवाजा आड जरांगे पाटलांनी वाशीमध्ये मीटिंग केली, ही दाग लावला ना, त्यावेळेस कुणाचे होते जरांगे पाटील? फडणवीस साहेबांचे, बरोबर. आता फडणवीस साहेबांच्या विरोधात निघले तर पवार साहेबांचे. कसं हो? हे कसं शक्य आहे? तुमचं काय म्हणणं आहे? फक्त राजकारण दाखवायचंय. तुम्ही फोटो दाखवून बोलताना हे जे बोलणारे होते ना मध्ये बसून खुने लय सांगत होते, हे ते काल बोलणं झाल्या, वाळेकर बोलणं झाल्या सगळ्यात पहिलं स्टेटमेंट दिलं ना, फडणवीसच्या घरी जाणार, आम्ही भिंत करू फडणवीस साहेबांच्या इथं. बोलणारे कोण होते? नितेश राणे, निलेश राणे बीजेपीचे होते, बरोबर होते का? त्यांचा थेट संबंध त्यांच्याशी आहे, राणे फॅमिलीशी. लेटेस्टचे फोटो आहे भावांनो. हे कुणे ते राणे खालचा पण दाखवा, निलेश राणे काय नितेश राणे, खोतकर आमदार ते गेले होते, शिंदे साहेब गेले होते, बरोबर. मला वाटतंय प्रकाशजी आंबेडकर साहेब पण गेले होते, बरं ते गेले होते, आपले संभाजी महाराज गेले होते, उदयन महाराज गेले होते. सगळे गेल्यावर कुणी त्यांना शिव्या वगैरे दिल्या का? नाही दिल्या. आता त्याच्यानंतरचा एक माझा मुद्दा, त्यांना जर कुणी शिव्या नाही दिल्या, त्यांना जर कुणी काय बोललं नाही, काय नाही, आता ह्या चौघांचं स्टेटमेंट जी काल लाईव्ह येऊन बोलत होते ना, चौघांचं स्टेटमेंट हे होतं की त्या भागातील सगळीचे सगळी गावं, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आजी माजी पदाधिकारी, सगळं राष्ट्रवादीची गावं आहेत ती करणारी. हे स्टेटमेंट होता. शरद पवारांची गावं आहेत आणि ती सगळे मिळून करतात, हे स्टेटमेंट होतं. आता ही सगळी नेते बाकी पक्षाचे गेले, त्यांना कुणी काय बोललं नाही. पण ज्यावेळेस शरद पवार साहेब तिथे गेलते ना भेटायला, त्यावेळेस एक लाईन होती सगळ्या पब्लिकची, काय माहितीये का? दुरी तिरी एक का आणि शरद पवार काही बोलत नाही पुढलं, ही लाईन होती. आणि सगळे वर्डत होते, व्हिडिओ पुरावे मी देतो तुम्हाला, पाहिजे असेल ते व्हिडिओ माझ्याकडे उपलब्ध आहे, पाहिजे त्यांनी सांगावं ते व्हिडिओ देतो तुम्हाला. पवार साहेब ज्येष्ठ आहे, त्यांचा आम्हाला अपमान नाही करायचा. मला सांगा, साहेबांचंच नाव मी का फक्त तिथं घेतलं? शरद पवार साहेब गेल्यावर तिथं त्यांना त्या पद्धतीने लोक बोलत होते, त्यांचेच पदाधिकारी, त्यांचेच सदस्य, त्यांचाच सरपंच, त्यांचेच जिल्हा परिषद सदस्य बोलतील का? मला एक प्रश्न सांगा. तुम्हाला व्हिडिओ पाहिजे, पुरावे देतो. हे त्या ठिकाणी झालं. आणि सगळ्यात महत्वाचं, गुन्हे मागे घेण्यासाठी शेवट केला त्यांनी, दारात चर्चा झाली, वाशीत वगैरे येते, त्याच्यानंतर गुन्हे मागे घ्या म्हणून फडणवीस साहेबांचे पाय धरा, हे स्टेटमेंट त्या चौघांनी काल दिला. व्हिडिओ तुम्हाला पाहिजे, मी व्हिडिओ देतो त्याचा. काल जे झालं त्यांनी स्टेटमेंट दिलं, फडणवीस साहेबांचे पाय धरा गुन्हे दाखल करण्यासाठी. 2 पानं होती अशी, या लोकांवर गुन्हे दाखल झाले, 30, 40, 50, 100 अशी पानं दाखवली त्यांनी आणि बोलले की एवढ्या गुन्हे दाखल झाले, त्यांच्या नोकरीचं काय होईल, केसेस मागे घेण्यासाठी तुम्ही पाय धरा, हे बोलले. आता माझा एक प्रश्न आहे, आणि केसेस मागे घेण्यासाठी काय केलं हे बोललं होतं. तर मला एक उपोषण त्यांचं चालू आहे, त्यांच्या ज्या मागण्या आहेत, कुणबीतून आम्हाला आरक्षण द्यावे, बरोबर, सरसकट सगळे सोयरेचं पारित करावं, आणि 3 नंबरचा मुद्दा आहे आमच्या केस मागे घेतल्या जाव्या, त्यासाठी तो माणूस 10 तारखेपासून आजपर्यंत उपोषणाला बसलेला आहे. आणि तुम्ही बोलता पाया पडून मागा. अरे लाज वाटली पाहिजे. आणि फडणवीस साहेबांच्याच का पाया पाडायचे? लोकप्रतिनिधी आहेत ते काय आपण त्यांचे नोकर आहेत का? लोकप्रतिनिधी आपल्यासाठी काम करतात, त्यांचे पाय धरा हा सल्ला का देता? यांनी सगळ्यांनी पाय धरलेले, त्यामुळे यांचं सगळं चाललंय. आणि जरांगे साहेबांनी प्रसिद्धी मिळवली, आम्हाला मिळाली नाही, हे शेवटचं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे यांचं सगळं फक्त प्रसिद्धीसाठी जीव तळमळत होता. त्याच्यानंतर कोणाला भेटतात? पत्रकार परिषदेच्या आधी ते निलेश राणेंना भेटून गेले कालवाडे, आणि त्यांच्या संघटनेचं आधीपासून काम करतात. त्यामुळे आमचा स्पष्ट आरोप आहे त्यांच्यावर. बारसकर नाव पण कोणाला माहिती नाहीये, महाराज म्हणून लावलं त्यांनी. एक व्हिडिओ आहे माझ्याकडे पण आहे, मला वाटतं आपण सगळ्यांनी बघितला असेल. जरांगे पाटील बसले तिथं जाऊन ते बोलले स्वतः की मी जगद्गुरु तुकोबा रायांचा निरोप घेऊन देहूवरनं आलोय आणि आपण उपोषण सोडावं, असं त्यांनी स्टेटमेंट दिलं. जरांगे पाटलांनी ते मान्य नाही केलं, त्यांना तिथून हाकलून लावलं. ते त्याच्यावर नाराज झाले आणि येऊन बोलले मी हे केलं ते केलं, काय स्टेटमेंट दिलं. आता मला एक सांगा, कीर्तनकार एखादा व्यक्ती जे हरिभक्त परायण असतात, ज्यांना धार्मिक ज्ञान खूप असतं, जे जनजागृती करतात, अशी लोक जर जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रती अशी जर खोटी समजूत समाजामध्ये करत असेल की तुकोबारायांनी निरोप दिला, ही अंधश्रद्धा नाही वाटत? तुकोबाराय अंधश्रद्धा होते, यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
सगळ्यात पहिले यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुकाराम महाराजांनी आम्हाला हा मेसेज दिला. तुकाराम महाराजांचे 13वे वंशज वारकरी संप्रदायाचे याचे अध्यक्ष, त्यांनी पत्रकार परिषद घेतले, त्यांनी पाठिंबा दर्शवला आणि पत्रकार परिषद घेऊन सांगितलं ह्या माणसाचा आमचा कसलाही संबंध नाही. तर मला सांगा आता हा माणूस कुणाचा आदेश घेऊन करत होता? जर वंशजांचा नाही, वारकरी संप्रदायाचा नाही, कुणाचा? राजकारण आहे का नाही? सगळ्यात पहिली गोष्ट खोडून द्यायचा प्रयत्न फक्त चाललेला आहे. जरांगे पाटलांना हरवण्यासाठी, किंवा एक म्हण आहे आपल्या मराठ्यांच्या बाबतीत, मराठ्यांना सरळ युद्धात कोणी हारू शकलं नाही, षडयंत्रच झालं. आज पण आहे ना हे षडयंत्र होते. आणि मराठ्यांमध्ये आपल्यामध्ये लोकांना ही फुटीरता हे लागलेलं एक कलंक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पण तेच झालं, संभाजी महाराजांच्या विरोधात पण तेच झालं, हे दुर्दैव आपलं. आणि अशी जी अनाजी पंथ असतात ना, अशी जी सूर्याजी भास्कर असतात ना, ही अशा प्रकारची सोबत राहतात, एका ताटात जेवतात, सगळं मिळतं. पुढून एखादं हाडूक फेकलं गेलं ना लगेच उड्या मारत पाहतात. समाजाची गद्दारी केलेली या लोकांनी, सर्व गद्दारी आहे यांची. बोलतात पुरावे आमच्याकडे, एवढे पुरावे का नाही दाखवत? पुरावे का लपून ठेवताय तुम्ही? का लपून राहताय? का फोन उचलत नाही आमचे? काही राजकारण नाही, फक्त त्या व्यक्तीला एकटं पाडून आता हलवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण सकल मराठा समाज पूर्ण ताकदीने त्या व्यक्तीच्या सोबत उभा आहे आणि भविष्यात पण उभा राहणार, ही अशी तुमच्या सर्वांसोबत ग्वाही देतो. आपले काही जर प्रश्न असतील आमच्यासाठी. आणि एक सांगायचं होतं, 50 चुली पेटून स्वतः 20,000 भाकरी, म्हणजे 20 बायका बसवल्या तर मी प्रत्येकी 20,000 भाकरी आम्ही केली घरी. त्या ताईंनी चटणी दिलेली, त्या बसलेल्या ताई आहेत, सगळ्यांनी किती आदमल्या. आता नाव कोणाचे घेऊ? पण आम्ही स्वतः महिलांनी 20,000 भाकरी जोड नाहीये, 20,000 भाकरी आम्ही दिवसभरात तयार केल्याशिवाय 25-30 किलोची 2-2 पातेली पिठल्याची सगळं आम्ही तिथे टेम्पोत नेऊन स्वतः संपस्तोपर्यंत ते वाटलेले. कुठल्याही मराठा बांधवाजवळ त्या दिवशी म्हणजे वेगळा असा दरवाजा, आणि हे प्रत्येक जण हातावर भाजी कापली गेली. हे सगळं जे केलं ना ते फक्त मराठा बांधवांसाठी आणि मराठ्यांच्या पोराबाळांसाठी. कारण आत्ता आपले दिवस खूप बरे आहेत, पण इथून पुढचे जे दिवस येणार आहेत ना आपल्या पोरांचे, ते अतिशय खराब होणार आहेत. मुलांना नोकऱ्या नसणार आहेत, चांगलं शिक्षण नसणार आहेत, कुठल्या अधिकारी वर्गाचे कुठल्या नोकऱ्याही नसतात. त्याच्यामुळे मुलांना आहे ना अक्षरशः वडापावची गाडी जरी चालवायची म्हणलं ना ती सुद्धा त्यांना लावून देतात, कारण काय माहिती इथून पुढे. आमच्या समाजातून जे जाणकार लोक आहे, आमच्या भागातील गावातील लोक जे आहेत, किंवा आमच्या भागातील जो शेजारच्या गावातले, वैयक्तिक माझ्याकडे रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. मला सरळ सांगण्यात आलं, जिथं कमी पडेल आम्हाला फोन करायचा, कमी पडेल तिथं आम्हाला फोन करायचा, आम्ही उभे आहेत. समाजातील मी फक्त काय होतं, कुणाचं नाव घेऊन येणं, एकाचं नाव नाही, सर्वांचं होतं, त्यामुळे नाव घेत नाही. ही आमच्या समाजाने केलेली मदत आहे आणि सगळ्यांचं रेकॉर्ड सगळं आहे. आमचे पैसे उरलेले, मी परत सांगतो, 1,50,000 रुपये, 1,50,500 रुपये आत्ता पण शिल्लक राहिले. पैसे नको म्हणून मी फोन करत होतो. वेळ अशी आलती ना, मला बोलले पाठवतो, मी बोलायचं नाही, लिस्ट सांगतो तुम्हाला, 50,000 पाठवतो, 1,00,000 पाठवतो, हे करतो, दे पैसे घेतले नाही. नंतर कित्येक लोकांनी फोन केलेले, नको बोललो. हे पैसे समाजाचे होते, कोणत्याही राजकारणाचे नाही. विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, राजकारण याच्यात आणू नका. कोणताही राजकारणी आमच्या मागं नाहीये, कोणत्याही पक्षाचा नेता आमच्या मागं नाहीये. जो आमच्या मंचावर येतो, जो आमच्या सोबत येतो, तो फक्त सकल मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणूनच येतो. याच्या व्यतिरिक्त कोणताही राजकीय झेंडा नसतो, काय नसतो. गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या आंदोलनाला काळीमा फासायचा प्रयत्न. संविधानात आंदोलन करायची तरतूद आहे का नाही, अधिकार आहे का नाही? मला सरकारला विचारायचंय, भारतीय संविधान आपल्याला जे मूलभूत अधिकार देतात त्याच्यामध्ये स्वतःचे मत व्यक्त करायचं, आक्रोश व्यक्त करायचा अधिकार संविधानाने दिलेला आहे का नाही? का फक्त तो राजकारण्यांसाठीच आहे? आम्ही निघलो तर आम्हाला असं दडपलं गेलं, तिथं सगळे पोलीस, महिला पोलीस आले, नाही इथंच नाही जायचं, असंच नाही करायचं, हिसकून घेतलं पार अक्षरशः. आम्ही केलं, पण हा त्रास का आम्हाला? आणि जर काल अतिरेकी करायचं का नाही आंदोलन? आम्ही गप बसायचं का? जे चाललंय चालू द्यायचं, लोकशाही जगवायचीच नाही, अशा प्रकारचं हे चाललेलं आहे सगळं. आज का गरज झाली आपल्याला आंदोलन करायची वेळ ह्या सरकारने येऊन द्यायला नको होती? किती लोकांना अटक झालेली आहे मराठा समाजात? आतापर्यंत आंतरवाली सराटीमध्ये तर 200+ लोकांचं अटक झाली आणि जामीन पण झाला सर्वांचा. 5 जण अटकेत आहेत. आता पण 5 जण झाले. कोण कोण? पाटील, बाळासाहेब इंगळे. हा, कुठं अटक केलंय? आत्ता लगेच आत्ताची घटना, 5 जणांना आता अटक केलंय. येणारे रोड जे आहेत ना, ज्या रोडला लोक आहेत ना, आमचे जे गावं लागणारे आमच्या समाजाचे नेतृत्व करणाऱ्या सगळ्यांना नोटीस ऑलरेडी आलेल्या आहेत.
जॅमर लावलं जातं जिथं जरांगे पाटील येतात ना, जॅमर लावून बंद केलं जातं. जी आंदोलन करतात इंटरनेट सेवा बंद केल्या जाते. जरांगे पाटील बीड पण ना, संभाजीनगर आणि जालना. अहो काल आपण आंदोलन करत होतो ना, उपोषण आपल्या इथं जे बंद केलं तर किती छोटं आंदोलन का बंद? असं कशासाठी? आणि आज समाजामध्ये मराठ्यांची मुलं बेरोजगार म्हणून फिरते ते वेड्यासारखी. आणि मी स्वतः ह्या कंडिशन मधून गेलेली आहे. विचारू शकता. सरकारच्या वतीने जे आता मराठा समाजावरती अन्याय आणि अत्याचार होते, दडपशाही होती, तर आपला मराठा सकल समाज मराठा वाघोलीकर काय आक्रमक भूमिका घेणार आहे? ज्या ज्या ठिकाणी जरांगे साहेबांना, जरांगे पाटलांना आमचे दैवत झालेले आता ते जिथं जिथं रोखण्याचा प्रयत्न केला जाईल, आमच्या मराठा समाजाला रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. सकल मराठा समाज वाघोलीच नाही, आमच्या जवळपासची सर्व गावं आहेत, खूप सारे गावं आहे, गावोगाव मिटिंग चाललेली आहे. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी उभं राहू. मुंबई असू, ते अंतरवली सराटे असू, नाही तर आमचे वाघोली असू किंवा आमचा नगर रोड पुणे जिल्हा कुठं पण असू, आम्ही जिथं जिथं वाटेल तिथं जाऊ. अंगावर केस घ्यायची आमची तयारी आहे. काही केसेसनी होत नाही. 200-300 केस जेव्हा होतात ना, तेव्हा जाऊन कुठेतरी 2-3 कोटी लोकांचं चांगलं होते. त्यासाठी कुर्बानी द्यायची ताकद आमच्या मराठ्यांमध्ये काल पण होती, आज पण आहे. ज्यांना जाण आहे ते मराठी उभे आहेत. आपण स्वतः एक ॲडव्होकेट आहेत. आपण मराठा समाजासाठी जी काय लिगल प्रोसेस आहे ते तुम्ही सुद्धा करणार आहात? 100% याच्या आधी पण जे निवेदन वगैरे करण्यासाठी जे प्रोसिजर लागते कायदेशीर, त्याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न केला. पोलीस प्रशासनाशी बोलून त्यांचा मान ठेवून पुढे कायदे तुटले नाही गेले. आमच्या भागात जे आंदोलनं झाले कुठेही आमच्या कुणावर गुन्हा दाखल नाही झाला. सर्व पोलीस प्रशासनाशी बोलून मान सन्मान करून आम्ही सर्व केलेलं आहे. आणि जर विशेषतः आमच्यात कुणावर जर गुन्हा जर दाखल झाला तर आम्ही सर्वजण आहेच तिथं. मी तर स्वतः ॲडव्होकेट आहे, आमचे बरेच जण ॲडव्होकेट टीम पण आहे, आम्ही सर्वजण सोबतच आहे. हेच तुम्हाला सांगते, गुन्हे दाखल होतात पण तुम्हाला माहिती होत नाही, तुमच्या मागे गुन्हे दाखल केले जातात, असे प्रकार चालू आहे. हीच दडपशाही चालू आहे, हीच दडपशाही चालू आहे ना. अहो, आमचे मोबाईल बंद केले जातं. माझा मोबाईल हॅक आहे, कालपासून माझा मोबाईल हॅक आहे. ते टिकटिक वाचताना मला कळतं काय चाललंय. माझा मोबाईल हॅक आहे, माझ्या बरोबरच्या किती जणांचा हॅक आहे, सगळं ऐकलं जातं. आंदोलन चाललंय हे कर, पोलिस जायच्या आधी येतात. आता इथं चालू आहे ना, हे पण आता बरंच काय काय सगळं हॅक आहे. पोलीस प्रशासन अशा लेवलनी चाललंय ना, आम्ही पाकिस्तानचे आहेत का काय असेच आता आम्हाला वाटायला लागलं. चुकलं काय बाबा, आम्ही हक्क मागतोय ना. त्यांनी टाकलेले स्क्रीनशॉट उपलब्ध आहे, हे त्यांचं काळीज आहे बघा. आता त्या काळजाकडून आम्ही काय अपेक्षा करायची सगळ्या लोकांपर्यंत. ज्या लोकांना आम्ही खांद्यावर घेतलं ना, सत्कार केला, हाल श्रीफळ महाराजांपुढं ज्यांना केलं ना, आज आम्हाला लाज वाटते. काल आमच्या ग्रुपवर फार भांडणं चालली होती. यांना इथं आणलंच कोणी. माझी एक मागणी आहे, आमची माझी नाही सगळ्यांची मागणी आहे. आम्हाला त्यांना आम्ही दिलेले पैसे आम्हाला सूद समेत परत पाहिजे. वाघोलीचे 51,000 कशासाठी माहितीये का? कशासाठी माहितीये का? साप आहे, सापाला आम्ही विष पाजले याची आम्हाला खंत आहे. पैसे पडू नये आमच्याकडे अकाउंटला. आता पण आमच्या ऑलरेडी शिल्लक, पैशाचा विषय नाही. सापाला हे आम्ही ना दूध पाजलं होतं, तो साप आम्हाला आमच्या नेतृत्वाला डासायला निघलेला आहे. ठेसलाच पाहिजे तो साप. माझी एक विनंती, ज्यांनी पण आणलं होतं ना त्यांना इकडं परत एकदा आणा, त्यांचा सत्कार आम्हाला घ्यायचा आहे. मध्ये मराठा समाजासाठी कॅम्प राबवला जातो, तसा प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात राबवणं गरजेचं आहे. तर पहिला मुद्दा तो सक्सेस होईल आणि दुसरा मुद्दा हा सगळे सोयऱ्यावर गेले पाहिजे. तुम्हाला काय एकंदरीत वाटतंय? आमची मागणी सगळे सोयऱ्यांचीच आहे. जर आमच्या सगळे सोयऱ्यांना मिळाले तर आम्हाला सगळ्यांना आरक्षण भेटून जाईल. आणि दुसरा मुद्दा, आपण जे कुणबी नोंदींचा कॅम्प वगैरे घ्यायचं वगैरे बोलता, आमच्या भागात ते कॅम्प चालू आहे ऑलरेडी. आजच माझ्या माहितीप्रमाणे लोणीकनमध्ये का उद्या आहे, लोणीकन गावामध्ये आमच्या शेजारच्याच गावात आहे. वाघोलीमध्ये पण आम्ही सकल मराठा समाज जो ग्रुप आहे त्याच्या वेळोवेळी ती माहिती दिली जाते. आणि तिसरा तुमचा जो प्रश्न होता की बाबा ह्या ज्या नोंदी याचा तुम्हाला रेकॉर्ड पुरावे वगैरे जरांगे पाटलांना भेटले का नाही किंवा आम्हाला भेटले का नाही, तर लक्षात घ्या, आम्हाला कोणतेही रायटिंगमधले पुरावे असे उपलब्ध झालेले नाही. फक्त आम्ही चॅनेलवर ऐकतोय 34 लाख, 35 लाख, 58 लाख, 1 करोड, 2 करोड. आम्हाला तुमच्यातर्फे, सरकारतर्फे जसं तुम्ही वाट बघताय, आम्ही पण ते रेकॉर्ड, ऑन रेकॉर्ड आम्हाला डॉक्युमेंट पाहिजे. आम्ही त्याची वाट बघतोय, ते दिलं जात नाही. फक्त शाब्दिक आहे. आणि ज्या नोंदी दाखवल्या ना 30, 34 लाख, 58 लाख काय जे प्रत्येक वेगळी तारीख, त्या लय निजाम काळापासून जे होते ना तेव्हापासूनचे आत्तापर्यंत ऑलरेडी आहे. म्हणजे 90% ऑलरेडी आहे. जे कुणबीमध्ये आहे, ओबीसीमध्ये कुणबी पहिल्यापासून आहे, ते तिथं नोंदी होत्या आणि त्याच नोंदी ऍड करून पण घेतलेल्या आहे. फक्त 5 ते 10%. त्यासाठीच आता प्रयत्न चालू आहे. तो घ्यावा यासाठी आम्ही आता सगळे सोयरे घेतो. तो सगळ्यांना स्लो आहे, सरकार करत नाही, दिखावा केलाय फक्त. गाव आहे, पूर्ण रेकॉर्ड निघले, पूर्ण एक रेकॉर्ड निघले. बर.
त्यातले 70% लोकांना कोणती सर्टिफिकेट भेटले, बरं. बाकीच्या लोकांना भेटायचे राहिले. बरं. म्हणजे ही वा. नंतरची प्रोसेस आहे ना, मुंबईमधून आल्याच्या नंतर ती तिथून पुढे राजकारण सुरू झालं. ऍक्च्युअल मध्ये आमच्या भागात पण आहे ना घरोघरी लोक आले. मी काढायला टाकलं ना, माझ्या मोठ्या भावाचं निघतंय, आता मी बहिणीचं आणि माझं काढायला टाकलं. विचारणा चालू आहे. स्थानिक आंदोलनाची दिशा यापुढे काय असेल? यापुढे तुम्ही आंदोलन काय कराल, काय आंदोलन ठरवलंय, दिशा काय तुमची? याच्या पुढे जरांगे पाटीलांचा जो आम्हाला आदेश येईल त्या आदेशाचं पालन करून इथून पुढं जे पण आंदोलन असेल, मग ते संयमाच्या मार्गाने असो किंवा आक्रमक असो, आम्ही जरांगे पाटलांसोबत होतो आहे आणि ते आंदोलन आम्ही फॉलो करणार. आणि आणखी एक बरं का प्रश्न तुम्ही एक विचारला होता, ताईंच्याकडेच गेलता, की जरांगे पाटील जे शब्द वापरतात वगैरे नाही का बोलताच येते की ते चूक का बरोबर. तर मला एक प्रश्न विचारायचा तुमच्या सगळ्यांनाच. आता तुम्ही अण्णा हजारेंचं आंदोलन बघितलं कधी? बऱ्याच दिवस चालतं. तुमच्यातलं कोणी उपोषण वगैरे केलंय का? तर उपोषण केलं असेल ना, एक दिवस जरी उपोषण असलं ना महिलांचं, संध्याकाळी जेवण नाही भेटलं हात थरथर करायला लागतात आपले, चिडचिड होती. बरोबर? व्यक्ती 10 तारखेपासून बसलेले आहेत, चिडचिड होत नसेल. आणि हे असले हरामखोर जेव्हा येतात आणि तुकाराम महाराज सांगणार, कोण काय सांगणार, चिडचिड होईल का नाही? आणि मानसिक त्रास होऊन होतंय, झालं ठीक आहे. जरांगे पाटील जर त्या याच्यात उपोषण करणारा व्यक्ती जर बोलतं ते तुम्हाला चूक वाटतं, अरे रावी ते एकेरी भाषेत किंवा काय, हे जर चुकीचं वाटतं तर मला एक सांगा, तो सदावर्ते जरांग्या मराठ्या हे असले आमचे शब्द वापरतो, ते पण खाऊन पिऊन, बरोबर आहे का? ते किती योग्य ते आहे? किती बरोबर. राजकारणी आज नितेश राणे काय निलेश राणे ते पण बोलतात त्या जरांगेला, अरे तुरे चालतं का? आमचा माणूस उपोषण करतोय, अहो चिडचिड होणार. 2 दिवस मला विनंती आहे, ज्याला याचं उत्तर पाहिजे ना, 2 दिवस उपाशी राहा आणि उपाशी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला भेटायला येतो. चिडचिड होती का नाही मला सांगा. त्या माणसाचा तो पण संयम आहे, लक्षात घ्या, संयम सुटलेला नाहीये. तो माणूस आता उठून निघला, स्वतःचा त्याग करायला निघलाय जीवनाचा. सगळ्यात पहिला बळी मी देतो बोलला समाजासाठी. तो माणूस राजकारणासाठी करत असेल? नाही, त्यांनी मला विचारलं की देवेंद्र फडणवीस वागतात ते बरोबर आहे असं विचारलं. नाही वाटत, बरोबर. वाटायचं काम चालू आहे का, उचकवण्याचं काम चालू आहे का? 100% अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. सगळं तेच चाललंय. लोक फक्त